Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे गॅरंटीड पासिंग स्ट्रॅटर्जी फॉर स्वस्तवृत्त पेपर सेकंड. आता याच्यामध्ये खूप मुलांना सर कन्फ्युजन होत आहे की सर आम्हाला त्यामध्ये स्वस्तवृत्त पेपर सेकंडमध्ये खूप कन्फ्युजन होत आहे आणि त्यामध्ये कोणते चॅप्टर्स कवर करावं, कोणते सिलेबस पेंडिंग आहे सर, काही कळलं. मग ते कळेन असे झाल्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर मांडतो आहे. तर हे काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये मी काही स्पेसिफिक टॉपिक्स सांगितलेले जे की ते मस्ट नो आहेत आणि तेच तुमच्या पेपरमध्ये पण येऊ शकतात. तर त्याच अनुषंगाने तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यामुळे काय होईल मित्रांनो, तुमच्या सर्व या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होतील. तर वळूया आपण या गॅरंटीड पासिंग स्ट्रॅटर्जी फॉर स्वस्तवृत्त पेपर सेकंडकडे. तर यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये पहिलं चॅप्टर आहे ते म्हणजे जन उपध्वंस आणि या जन उपध्वंसमध्ये तुम्हाला 10 मार्क कंपल्सरी आहेत आणि हा तुमचा पहिला LQ फिक्स करते. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय काय वाचायचे, तर जनोपध्वंस म्हणजे एपिडेमॉलॉजी, आपण कोणते फॅक्टर्स आहेत त्याच्यासाठी, टाईप्स ऑफ, त्याच्यानंतर मोड ऑफ इंटरव्हेन्शन कोणत्या एपिडेमॉलॉजीच्या, त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जनोपध्वंस कोणत्या कारणामुळे होतात आणि ते कोणते टाईप्स आहेत ते पण एकदा आयुर्वेदिकनुसार वाचून घ्या. आता यामध्ये तुम्हाला जनोपध्वंसमध्ये तुम्हाला यामध्ये काही व्याधी सांगितलेले आहेत, जसे की आता काही ड्रॉपलेट इन्फेक्शन्स आहेत, जसे की मिझल्स आहे, मम्स आहे, त्याच्यानंतर कोविड-19 आहेत, त्याच्यानंतर वॉटरबॉर्न डिसीजेस आहेत जसे की कॉलेरा आहे, त्याच्यानंतर टायफॉईड आहे, त्याच्यानंतर काही इंटेस्टायनल डिसीजेस आहेत. तर या डिसीजेसेस तुम्हाला त्यांचे साईन अँड सिम्पटम्स, त्यांचे इन्क्युबेशन पिरियड्स, त्यांचे मोड ऑफ ट्रान्समिशन कशा पद्धतीने होते, या सर्व गोष्टी या डिसीजमध्ये होतात. आता याच्यामध्ये एकदा कोविड-19 आणि एड्स हे विचारलेले, तर याच्यामध्ये तुम्हाला उरलेले जे आहेत डिसीज ते करायचे. आता याच्यामध्ये कोणते डिसीज करायचे सर, तर त्याच्यामध्ये सांगतो मी तुम्हाला. तर त्यामध्ये तुम्हाला टायफॉईड, कोलेरा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पोलिओ करायचं आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला त्यामध्ये कोविड-19 सांगितलेले ते पण पुन्हा एकदा करायचे आणि जे उरलेले डिसीज आहेत ते पण तुम्हाला त्यामध्ये करायचे आहेत. आणि अशा पद्धतीने तुमचे हे जेव्हा तुम्ही डिसीज करसाल तेव्हा तुमचे हे 10 मार्क फिक्स होतील आणि याच अनुषंगाने तुमचा पहिला LQ कवर होईल. आता याच्यानंतर एवढा जनोपध्वंस केल्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर वळायचं आहे ते म्हणजे इन्व्हायरमेंटल हेल्थकडे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉईल पोल्युशन या सांगितलेले आहेत. आता एअर पोल्युशनमध्ये त्यांचे प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल कशा पद्धतीने आपण करू शकता, त्यामध्ये जे एअर पोल्युशन कोणते कोणते आपण डिसीजेस होतात त्यामध्ये ते बघायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे वॉटर पोल्युशन. आता वॉटर पोल्युशनमध्ये तुमचे सेफ आणि होलसम वॉटर पोल्युशन कशा पद्धतीने होते, त्याच्यामध्ये तुम्हाला स्लो सँड फिल्ट्रेशन आणि रॅपिड सँड फिल्ट्रेशन कशा पद्धतीने आपण करतो ती पॉईंट हमखास LQ म्हणून विचारलेले, तर ते काळजीपूर्वक तुम्हाला करायचे. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला सॉलिड वेस्ट कशा पद्धतीने आपण कलेक्ट करून त्यापासून कशा पद्धतीने आपण मुक्ती करतो, त्या सर्व गोष्टी या वॉटर पोल्युशन, या इन्व्हायरमेंटल हेल्थ या चॅप्टरमध्ये करायचे. आणि याच्यामध्ये दोनदा LQ लगातार आलेलं आहे ते म्हणजे रॅपिड सँड फिल्ट्रेशन आणि स्लो सँड फिल्ट्रेशन आणि आपण कशा पद्धतीने सॉलिड वेस्ट हे दूर करू शकतो, या सर्व गोष्टी विचारलेले आहेत. तर हे काळजीपूर्वक तुम्हाला मस्ट नो टॉपिक आहे, तर ही नीट काळजीपूर्वक आहे. त्याच्यानंतर वळायचं आहे नेक्स्ट म्हणजे सॉईल पोल्युशनकडे. आता सॉईल पोल्युशनमध्ये त्यांचे प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल कशा पद्धतीने आहेत, त्यांचे कशा पद्धतीने आपण त्यांचे प्रिव्हेन्शन करू शकतो, ते सर्व गोष्टी या सॉईल पोल्युशनमध्ये बघायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टरकडे वळायचे तुम्हाला ते म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. आता डिझास्टर हे यांचे इफेक्ट आपण मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर कशा पद्धतीने असतात हा SQचा टॉपिक आहे. आणि यामध्ये तुम्हाला मॅनमेड डिझास्टर, त्याच्यानंतर नॅचरल डिझास्टर कशा पद्धतीने आहेत या सर्व संकल्पना यामध्ये करायच्या आहेत. आणि असे मिळून तुमचे हे दोन्ही चॅप्टर कवर केल्यानंतर तुमचे 16 मार्क्स हे हातातून जात नाहीत. म्हणजे तुमचा एक LQ आणि एक SQ हे दोन्ही पण तुमचे फिक्स होऊन जातात. तर हे अशाच पद्धतीने तुम्हाला हे करायचे. आता इथं तुमचे 2 LQ कवर होऊन जातात मित्रांनो. आता प्रश्न येतो याच्यानंतर कोणते चॅप्टर्स वाचायला पाहिजे सर, तर आता याच्यानंतर तुम्हाला वळायचं आहे ते म्हणजे इकडं प्रायमरी हेल्थ केअरकडं. आता यामध्ये तुम्हाला
जर बघितले तर प्रायमरी हेल्थ केअर, मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर आणि फॅमिली वेलफेअर प्रोग्राम आणि प्रिव्हेंटिव्ह जेरॅट्रिक्स हे 4 चॅप्टर मिळून तुमचे 20 मार्क्स येतात. आता याच्यामधले तुम्हाला कोणतं पहिलं करायचे ते म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर. हा हमखास लगातार थर्ड LAQ, हा हमखास लगातार थर्ड LAQ म्हणून आलेले आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे प्रिन्सिपल्स आणि एलिमेंट्स ऑफ द प्रायमरी हेल्थ केअर हे वाचायचे. प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे काय, प्रायमरी हेल्थ सेंटर्स कशा पद्धतीने असतात, कम्युनिटी हेल्थ सेंटर्स कशा पद्धतीने असतात, या सर्व गोष्टी तुम्हाला या प्रायमरी हेल्थ केअरमध्ये वाचायचं. आता याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने प्रोग्राम लॉन्च करतात त्या सर्व गोष्टी या प्रायमरी हेल्थ केअरवर वाचतात आणि याच्यावर तुमचा थर्ड LAQ फिक्स होऊन जाते मित्रांनो. तर हे प्रायमरी हेल्थ केअरचे प्रिन्सिपल्स आणि एलिमेंट्स हे काळजीपूर्वक वाचायचे आणि त्यांचे हेल्थ सेंटर्स आणि तुमचे थर्ड LAQ फिक्स होऊन जाते. आता याच्यानंतर नेक्स्ट ते आहे म्हणजे मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम्स. आता याच्यामध्ये मदरची हेल्थ आणि चाइल्डची हेल्थ केअर कशा पद्धतीने आपण करू शकतो या सर्व गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर वळायचे ते म्हणजे फॅमिली वेलफेअर प्रोग्राम. आता हे फॅमिली वेलफेअर प्रोग्राममध्ये तुम्हाला फॅमिली प्लॅनिंग कशा पद्धतीने करायची, त्यांचे आपण कशा पद्धतीनं त्यामध्ये आपण प्रिव्हेन्शन कशा पद्धतीने करायचं आणि त्यामध्ये आपण फॅमिली प्लॅनिंग केल्याच्या नंतर त्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात त्या सर्व संकल्पना हा SAQच्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर आहे. तर हा चॅप्टर तुम्हाला स्किप नाही करायचा कारण की याच्यावर फिक्स SAQ म्हणून येते आणि याच्यावर एकदा SAQ आलेले तर ही काळजीपूर्वक तुम्हाला चॅप्टर करायचं. त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्ह जेरॅटिक्स हा पण एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि याच्यावर हमखास SAQ येतात. तर यामध्ये तुम्हाला प्रिव्हेन्शन ऑफ एज डिसऑर्डर्स कशा पद्धतीने आहेत, आपण कशा पद्धतीने त्यांचे प्रिव्हेन्शन करायला पाहिजे, रोल ऑफ आयुर्वेदा त्यांच्यामध्ये काय करते, या सर्व गोष्टी याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह जेरॅट्रिक्स या चॅप्टरमध्ये करायचं. आता इथपर्यंत तुमचे हे केल्याच्या नंतर नेक्स्ट वळायचे तुम्हाला ते म्हणजे नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स आणि नॅशनल हेल्थकडं. आता इथं का सर, कारण की नॅशनल हेल्थ प्रोग्रामवर तुमचे फिक्स चौथा LAQ येते. आता याच्यामध्ये नॅशनल हेल्थ प्रोग्राम सांगितलेले आहेत जसे की लेप्रोसी असेल, पोलिओ असेल, कॅन्सर असेल, एड्स असेल, COVID-19 असेल, नॅशनल आयुष मिशन असेल किंवा स्वच्छ भारत मिशन असेल, असे वेगवेगळे प्रकारचे आपल्याला प्रोग्राम आणू शकतात. आता याच्यामध्ये एकदा नॅशनल एड्स प्रोग्राम आलेले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यावर्षी जर बघितलं तर यावर्षी पोलिओ, कॅन्सर आणि कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस जर सांगितलेले ते चांगल्या पद्धतीने करा. नॅशनल हेल्थ प्रोग्राममध्ये आपल्याला नॅशनल आयुष मिशन कोणतं येतं, त्याच्यानंतर स्वच्छ भारत मिशन कोणतं येतं, या सर्व गोष्टी तुम्हाला हे प्रोग्रामच्या अनुषंगाने करावं लागतात. आता याच्यामध्ये तुम्हाला हे फिक्स काही प्रोग्राम्स आहेत आणि तेच आणि तेच LAQ म्हणून येतात. तर हे काळजीपूर्वक तुम्हाला करायचं आहे. आता हे हे चॅप्टर कवर केल्याच्यानंतर आता याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजी असते मित्रांनो, जसे की आपल्याला नॅशनल हेल्थ प्रोग्राम आपण कशा पद्धतीने प्रिव्हेन्शन करायला पाहिजे, त्याच्यामध्ये रोल ऑफ आयुर्वेदा कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो, जसे की पॅन्डेमिक झाली होती COVID-19 मध्ये. आता त्याच्यामध्ये रोल ऑफ आयुर्वेदा कशा पद्धतीने हे केलं होतं हा एकदा LAQ विचारलेलं आहे. तर ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला या बाकीचे जे प्रोग्राम आहेत त्यांच्यामध्ये पण करायचे आहेत. आता जसे की एड्स आहे, कॅन्सर आहे, त्याच्यानंतर TB आहे, ट्युबरक्युलोसिस, ते पण तुम्हाला काळजीपूर्वक करायचं आहे. त्याच्यानंतर वळायचे ते म्हणजे नॅशनल हेल्थ पॉलिसीकडे आणि हा MCQचा चॅप्टर आहे त्याच्यामुळे याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तर असे मिळून तुमचे हे पहिले LAQचे टॉपिक कवर करायचे आणि हे LAQचे टॉपिक जर तुम्ही कवर केले तर तुम्ही पासिंग स्ट्रॅटेजी आपोआप होऊन जासाल. जसे की आता जर तुम्ही 4 LAQचे टॉपिक कवर केले मित्रांनो तर तुमचे 61 मार्क्स कुठेच जात नाहीत. बघा याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर जनपदवंश हा 10 मार्क्ससाठी, ते केल्याच्या नंतर एन्व्हायरमेंटल हेल्थ आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे तुमचं LAQ आणि SAQ कवर केल्याच्या नंतर तुमचे 16 मार्क कवर करते. त्याच्यानंतर तुम्हाला वळायचे ते म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर आणि मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम आणि प्रिव्हेंटिव्ह जेरॅटिक्स हे 4ही चॅप्टर्स मिळून तुमचे 20 मार्क्स कवर होतात. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वळायचं तुम्हाला ते म्हणजे नॅशनल हेल्थ प्रोग्राम्सकडे, जे की तुमचं 4th LAQ फिक्स असते आणि त्याच्यामध्येच नॅशनल हेल्थ पॉलिसी म्हणून MCQच्या दृष्टिकोनातून येतात आणि हे टोटल तुमचे 61 मार्क्स हातातून जात नाहीत आणि अशा पद्धतीने तुम्ही ऑटोमॅटिकली पास होऊन जासाल. फक्त तुम्हाला याच्यामध्ये या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच नीट काळजीपूर्वक करायच्यात आणि हे केल्याच्या नंतर तुमचे पासिंग स्ट्रॅटेजी होते. आता जे उरलेले चॅप्टर्स आहेत ते आपण बघूया, आहे की नाही. तर लक्षपूर्वक बघा मित्रांनो. आता याच्यामध्ये ऑक्युपेशनल हेल्थ
हे एक फिक्स SQ चॅप्टर आहे आणि याच्यावर 2दा SQ आलेले आहेत. ऑक्युपेशनल हेल्थ प्रोग्राम, ऑक्युपेशनल हेल्थ म्हणजे काय, ऑक्युपेशनल हेल्थ डिसीज हाजार्ड्स कोणते येतं त्या सर्व गोष्टी या ऑक्युपेशनल हेल्थमध्ये येतात. त्याच्यानंतर स्कूल हेल्थ सर्व्हिसेस हे पण SQ चॅप्टर आहे आणि याच्यावर पण एकदा रोल ऑफ स्कूल हेल्थ ऑफिसर्स म्हणून हा SQ आलेले आहे. तर हे पण तुम्ही काळजीपूर्वक वाचायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे डिसइन्फेक्शन्स. आता हे डिसइन्फेक्शन हा पण एकदा SQ आलेले, म्हणजे हे तिन्ही चॅप्टर्स तुम्हाला एकदा SQ आलेले आहेत. तर डिसइन्फेक्शन्स याच्यामध्ये फिजिकल, केमिकल, त्याच्यानंतर रोल ऑफ आयुर्वेदा इन डिसइन्फेक्शन्स कोणते येतं, आपण कशा पद्धतीने डिसइन्फेक्शन करतो, या सर्व गोष्टी या डिसइन्फेक्शन चॅप्टरमध्ये आहेत. आणि हे तिन्ही मिळून तुम्हाला 20 मार्क्ससाठी आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फिक्स 2 SQ आहेत आणि काही MCQचे टॉपिक आहेत. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला हे 3 चॅप्टर्स करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट वळायचं तुम्हाला ते म्हणजे इकडं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल हेल्थ एजन्सीज. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हा एक फिक्स SQ आहे. त्याच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपल्याला कोणते कोणते गोष्टी सांगितलेल्या आहेत, हेल्थ कशा पद्धतीने ठेवायचे, त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल कशा पद्धतीने करायचे, या सर्व गोष्टी या वर्ल्ड हेल्थमध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर युनायटेड नेशनने कोणते प्रोग्राम लॉन्च केलेले आहेत त्या सर्व गोष्टी या चॅप्टर्समध्ये येतात. त्याच्यानंतर वळायचे तुम्हाला ते म्हणजे व्हायटल स्टॅटिस्टिक्सकडे. आता व्हायटल स्टॅटिस्टिक्सकडे जर वळले तुम्ही तर त्यामध्ये तुम्हाला व्हायटल स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, त्याच्यानंतर मॉर्बिडिटी, मॉर्टेलिटी, फर्टिलिटी या सर्व गोष्टी तुम्हाला या चॅप्टर्समध्ये करावं लागतात. आणि यामध्ये पण 2 SQ फिक्स येतात. तर याच्यावर एकदा SQ आलेलं आहे आणि याच्यावर तुमचा 8th SQ येतो. तर ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला करायचे. त्याच्यानंतर हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन. हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन ॲट सेंटर, स्टेट, सब डिस्ट्रिक्ट आणि विलेज लेवल करायचे. आता याच्यामध्ये स्टेट लेवल आणि विलेज लेवल हे एकदा विचारलेले, तर हेच तुम्ही परत एकदा वाचायचे. आणि हे असे म्हणून हे तिन्ही चॅप्टर्स तुम्हाला 19 मार्क्ससाठी येतात आणि जे की तुमचे 2 SQ कव्हर करतात. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला हे 3 चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत. याच्यानंतर नेक्स्ट वळते ते म्हणजे नॅशनल हेल्थ आणि नॅशनल हेल्थ पॉलिसीजमध्ये. तर अशा पद्धतीने हे सर्व कव्हर केल्याच्या नंतर तुमचं स्वस्तप्रत पेपर सेकंड होतो. परंतु यामध्ये जर लक्षपूर्वक जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर जर बघितले तर जनोपदंश जे की पहिलं LQ होतं, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल हेल्थ, डिझास्टर मॅनेजमेंट आणि त्याच्यानंतर प्रायमरी हेल्थ केअर, मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम, प्रिव्हेंटिव्ह जेरॅट्रिक्स अशा पद्धतीने हे करायचे. याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स, नॅशनल हेल्थ पॉलिसीज. हे चॅप्टर कव्हर केले तर तुमचे 61 मार्क्स हे कुठंच जात नाहीत. त्यामुळं हे चॅप्टर करायचे. आणि जे उरलेले चॅप्टर आहेत ते पण फिक्स SQचे चॅप्टर आहेत. परंतु आपल्याला पहिले LQच्या अनुषंगाने जर बघितलं तर पासिंग स्ट्रॅटर्जी यामध्ये तुम्ही पासिंगच्या दिशेकडे जासाल. तर त्याच्यामुळं आधी LQचे टॉपिक कव्हर करा, नंतर मग जे उरलेले आहेत ते पण टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करा. आणि अशा पद्धतीनं हा जे स्वस्तवृत्त पेपर सेकंड चे जे चॅप्टर्स आहेत ते सर्व तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये काही काही स्पेसिफिक टॉपिक आहेत मित्रांनो आणि जे की मी सांगितलेले आहेत ते जशाच तसेच तुम्ही वाचायचा प्रयत्न करा. आणि यामध्ये मॉडर्नचं खूप आहे आणि पेपर सेकंडमध्ये थोडं. आता यासाठी तुम्ही बुक कोणती वापरेल पाहिजे, आता काही जे ओल्ड NCSMची बुक आहे हिंदीची ते रेफर करतात, काही मराठीची न्यू आलेली ते रेफर करतात. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला आता तुम्ही बुक कोणती पण रेफर करा. पेपरमध्ये तुम्हाला चांगल्या रीतीने समजा तुम्हाला पॉईंट वाईज लिहिता आलं पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही रेफर करायची. जनोपदवंश या चॅप्टरमध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला यामध्ये जनोपदवंश मारक व्याधी सांगितलेले आहेत. जसे की कोणते कोणते व्याधी त्याच्यामध्ये होऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जसे की आता कॉलेरा आहे, टायफॉईड आहे, हे जे वॉटरबॉर्न डिसीजेस आहेत आणि याच्यामुळे कोणते कोणते तुम्हाला पॉझिटिव्ह इन्फेक्शन्स होतात. त्याच्यामध्ये तुमचे साईन अँड सिम्टम्स, त्यांच्यामध्ये तुम्हाला इन्क्युबेशन पिरियड आणि त्यांचं प्रिव्हेन्शन कशा पद्धतीने करायचं या सर्व गोष्टी याच्यामध्ये यावं लागतात. आता हे तुम्हाला पॉईंट वाईज लक्षात ठेवायचं मित्रांनो. आता याच्यामध्ये खूप सारे डिसीजेस आहेत आणि ते डिसीजेस लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हे चार्ट वाईज प्रिपेअर करा. आता चार्ट वाईज त्यांचे इन्क्युबेशन पिरियड लक्षात ठेवा, त्याच्यानंतर त्यांच्या डिसीजेसचे साईन अँड सिम्टम्स लक्षात ठेवा, त्याच्यानंतर मोड ऑफ ट्रान्समिशन कशा पद्धतीने होतं या सर्व गोष्टी या जनोपदवंशमध्ये लक्षात ठेवायच्या. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर हा खूप सोपा चॅप्टर आहे, फक्त याच्यामध्ये जास्त डिसीज असल्यामुळे मुलांना कन्फ्युजन होते. तर
ते कमी करण्याच्या अनुषंगाने तुम्हाला त्याच्यामध्ये चार्ट वाईज प्रिपेअर करा. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल हेल्थमध्ये जर बघितलं तर यामध्ये वॉटर पोल्युशन हाच LAQचा टॉपिक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वॉटर पोल्युशनचे टाईप करायचे आहेत. त्याच्यामध्ये रॅपिड सँड फिल्ट्रेशन कशा पद्धतीने होते, स्लो सँड फिल्ट्रेशन कशा पद्धतीने होते, हे जसंच तसंच LAQला आलेले आणि ते पण जसंच तसंच येईल. आता याच्यामध्ये जे एअर पोल्युशन आहे ती तर त्यामुळं वॉटर पोल्युशन ही तुम्हाला चांगल्या रीतीने करायचे आणि नाहीत तर ते एकदा वाचून घ्या. परंतु शक्यतो यावर LAQज येतो आणि ते म्हणजे वॉटर पोल्युशन. तर हे नीट तुम्हाला काळजीपूर्वक करायचं आहे. तुम्हाला नेक्स्ट आहे ते म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर. आता हे प्रायमरी हेल्थ केअर हा जसंच तसंच LAQ येते म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रायमरी हेल्थ केअरची डेप येते तर हे स्किप करूच नका. त्याच्यानंतर तुम्हाला खूप मुलांना कन्फ्युजन होते ते म्हणजे नॅशनल हेल्थ प्रोग्राममध्ये. आता हे जे नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काही पॉईंट्स आहेत आणि ते पॉईंट्स जसंच तसं लिहायचं. आता काही ॲप्लिकेबल दुसऱ्या डिसीजला पण होतात. आता याच्यामध्ये नॅशनल हेल्थ प्रोग्राममध्ये ट्युबरक्युलोसिस आहे, कॅन्सर आहे, एड्स आहे. आता एड्सवर विचारलं होतं त्याच्यामध्ये तुमचे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल कशा पद्धतीने करू शकता, त्यांचे साईन अँड सिम्टम्स काय येतं. त्याच्यानंतर समजा पॅन्डेमिक मध्ये जर बघितलं तर कोविड-19 एकदा विचारलेलं आहे. तर कोविड-19मध्ये कोणत्या पद्धतीने आपण प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल कशा पद्धतीने करायचं. आता हे पॅन्डेमिकच्या मध्ये तुम्ही रोल ऑफ आयुर्वेदा कोणते यूज केलेलं आहे किंवा आयुर्वेदाच्या अनुषंगाने तुम्ही त्यामध्ये कशा पद्धतीने त्या व्याधीचे शमन केलेलं आहे त्या सर्व गोष्टी बारीक सारीक त्यामध्ये या नॅशनल हेल्थ प्रोग्राममध्ये एक्झाममध्ये लिहायचं आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर स्वस्तव्रत पेपर सेकंडमध्ये नुसतं मॉडर्नचा पार्ट आहे. तर त्यामुळं तुम्हाला ते पॉईंट वाईज लिहिण्यासाठी आणि तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला मार्क भेटेल. त्यामुळं तुम्ही कोणती पण बुक जर रेफर करत असाल तर ते तुम्ही कन्सेप्च्युअल वाचत जा म्हणजे तुम्हाला पॉईंट वाईज लक्षात राहील अशा पद्धतीनेच वाचा आणि तेच तुम्ही एक्झाममध्ये रिटर्न करू शकता. तशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. तर माझा सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही बुक किंवा नोट्स काही पण यूज करता त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट वाईज कन्सेप्च्युअल लक्षात राहिलं पाहिजे आणि तशा पद्धतीनेच तुम्ही अभ्यास करायला पाहिजे आणि तशाच पद्धतीने तुम्ही एक्झाममध्ये लिहायला पाहिजे. या गोष्टी तुम्हाला लक्षपूर्वक ठेवायच्या. आता यामध्ये काही मुलांना डिप्रेशन येत असेल, काही मुलांना टेन्शन येत असेल तर अजिबात घाबरायची गोष्ट नाही मित्रांनो. तुम्ही वाचलेलं आहे आणि तुम्हाला ते आठवणार. सध्या आठवत नाही परंतु तुम्हाला ते शेवटी आठवणार. कधी जेव्हा तुमचा पेपर असेल त्याच्या आदल्या दिवशी तुमची एक रिव्हिजन होईल आणि तेव्हा तुमच्या सर्व कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि त्या जशाच तसे तुम्ही दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये उतर असाल. आता इथपर्यंत तुम्हाला मी सांगेल की तुम्ही घाबरू नका. जे सध्या करीत आहेत ते करत राहा, शेवटपर्यंत करत राहा एक्झामच्या पर्यंत, आहे की नाही. आणि थोडं सकाळी लवकर उठत जा, फ्रेश माइंडनं अभ्यास करत जा, याच गोष्टी मी सांगेल. आणि स्वतःला कमी लेखू नका, कॉन्फिडन्स लूज ठेवू नका. कॉन्फिडन्स हे आपलं वरीच असायला पाहिजे, आहे की नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तसेच त्याच अनुषंगाने अभ्यास करा. तर काही अडचण असेल तर सांगत जा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरला. तोपर्यंत बघत राहा, आहे की नाही. आणि पेपरमध्ये हे जशाच तसंच लिहायचं. जसे पॉईंट विचारतील त्या क्वेश्चनच्या अनुषंगानेच तुम्हाला पेपरमध्ये लिहावं लागते. तर तशा पद्धतीनेच हे करा. आणि यामध्ये काही जर अडचण असल्यास खाली कमेंटमध्ये सांगा. आता पुढचा व्हिडिओ हे कोणत्या सब्जेक्टवर बनवू ते पण खाली कमेंटमध्ये सांगा, त्यावर मी व्हिडिओ बनेल. आणि यामध्ये काही अडचण असल्यास ते पण कमेंटमध्ये विचारत जा. आणि इथपर्यंत व्हिडिओ शेवटीपर्यंत बघितलं त्यामुळे तुमचे आभार. आणि यामध्ये काही समजलं नसेल ते कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा आणि अभ्यास करत जा. आणि थँक्यू व्हेरी मच.